गुड मॉर्निंग. हे बघा, आता काही नवरात्री उद्यापासून घट बसणार आहेत. ॲक्च्युली आपले सगळे बिछाने धुवून झालेले आहेत. हे बघा, हे सगळं मी धुतलंय, कारण दसरा चालू होतो, म्हणजे नवरात्रीचे उपवास, माझे पण उपवास चालू असतात. आता हे बघा, आता एक तर इकडे बघा, बाहेर पाऊस चालू झालाय. मी म्हटलं सकाळी छानपैकी कडक ऊन पडलं होतं, म्हणून एकच राहिली होती धुवायची गोधडी. आता गावाला नदीवर घेऊन जातात, पण इकडं काय करणार, अशा धुवायला लागतात. हे बघा, ही भिजत घालून ठेवली आहे. ही आपल्याला तर धुवायची आहे. ॲक्च्युली मी 2-3 वेळा तिला पाण्यातून काढलेली आहे, तर अजून नाचावं लागेल. हे बघा, ती सोंग काढायची पाण्यात, म्हणजे ती जास्त काय मळलेली वगैरे नाहीये. हे बघा, पण आता काय करणार, आपल्या तेवढी ताकद नाहीये हे म्हटल्या मोठ्यांच्या गोधड्या धर किंवा हा पट करायला. आता अशी तिला पाण्याने सोंग धुवून काढायची 2-3 पाण्यातून. या तुम्ही पण धुवायला, चला. तुमच्या पण झाल्याच असतील ना सर्व गोधड्या धुवून वगैरे. या तुम्ही पण. अनारसे खायला भूक लागली आहे. ॲक्च्युली आपली ती चालू आहे गोधडी धुवायची. काय करणार, पण थोड्याशा छोट्याशा बुकेसाठी अनारसं खाते मी. तुम्हाला पण आवडतं का अनारसे खायला? छोट्याशा बुकेसाठी मी खाते ग. मी माझ्या साईडनी बघून दिसतोय, पण खूप छान झाले. हे बघा, पाण्याने टप भरलेलं आहे. आता हिला आपण पिळून काढूया. हे बघा, गोधडी आपली पिळून नितळायला ठेवली आहे. तसे आपल्याकडे कोणी काही जेंट्स माणूस घरामध्ये नाहीये की जेणेकरून तो आपल्याला मदत करेल आपल्या गोधड्या पिळू लागेल. ॲक्च्युली मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच राहतोय. पण आता तुम्ही म्हणता ताई तुमची मुलगी कुठे आहे, तर ती आता ॲक्च्युली आज ऑफिसला गेली आहे. तिला संडेला सुट्टी नसते, त्यामुळे माझं चालू आहे. पण उद्यापासून आपले उपवास चालू आहेत. तुमच्या पण घरात हेच कामं चालू असतील. ॲक्च्युली आपलं घर पूर्ण साफ झालेलं आहे, करून झाले, पण मला तो व्हिडिओ काढता नाही आला, कारण माझ्याकडे काही तुमच्यासारखे ते काय म्हणतात त्याला ट्रायपॉड वगैरे तसलं काही नाही. माझे मी व्हिडिओ असेच काढते स्वतःच हाताने धरून वगैरे. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायचे, आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो करायचे. तुमचा सपोर्ट मला कायम असाच हवा आहे. बाय, भेटूया.